नमस्कार विद्यार्थ्यांनो. पुढची 5 मिनिटं मला द्या. आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला फक्त एक गोष्ट सांगतो. या 5 मिनिटात तुम्हाला फक्त प्रश्न-उत्तर मिळणार नाही, तर या 5 मिनिटामध्ये तुम्हाला प्रत्येक उत्तरामागचं कारण, स्पष्टीकरण आणि अपडेटेड माहिती देखील मिळेल. म्हणजेच काय, तर जानेवारी 2025 चा आपण हा चालू घडामोडीचा व्हिडिओ पाहताय. 12 व्हिडिओ 12 महिन्याचे आपण पाहणार आहोत. सोबत सर्व प्रश्न उत्तराचा फॉर्मॅट राहणार आणि उत्तरासोबत त्याचं स्पष्टीकरण सुद्धा राहणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर पुढे नक्की बघा. कारण अशाच प्रकारे आपण दररोज दररोज शिकणार आहोत. फक्त आणि फक्त वन कंप्लीट एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. आणि जर आवडला नाही तर काही हरकत नाही. तुमच्याकडे पर्याय आहेतच. चला तर मग सुरू करूया. प्रश्नातून शिकूया. जानेवारी 2025 चे करंट अफेअर चालू घडामोडी. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक म्हणजेच डी-जी-पी पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला? तर उत्तर आहे मित्रांनो श्रीमती रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकापदी नियुक्ती झाली आहे. डी-जी-पीज म्हणजे मित्रांनो डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. श्रीमती रश्मी शुक्ला या 1988 बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या भारतीय पोलीस अधिकारी आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकापदी नियुक्ती होण्याआधी त्या सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकपदी आणि त्याआधी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होत्या. पहा दुसरा प्रश्न. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा कोण निवडले गेले? तर उत्तर आहे मित्रांनो ॲडव्होकेट राहुल नार्वेकर. महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर आहेत. त्यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. तर मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेची एकूण विधानसभा क्षेत्रे किती आहेत तर 288 आणि या क्षेत्रामधून सदस्य थेट निवडणुकीद्वारे निवडून येतात आणि ते महाराष्ट्र विधानसभेत राज्याचे काय करतात तर प्रतिनिधित्व करतात. तसेच विधानसभा हे महाराष्ट्र विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह आहे, सर्वांना माहीत असेल. आणि वरिष्ठ सभागृह कोणते तर विधान परिषद. पहा पुढचा प्रश्न. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतीपदी कोण निवडले गेले? तर उत्तर आहे मित्रांनो प्राध्यापक राम शिंदे. पहा पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात येणार आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो रतन टाटा यांचे. तर इथे थोडं लक्षात घ्या. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे म्हणजेच महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटी याचे नाव ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. आणि या विद्यापीठाचे पूर्ण नाव आता काय होणार तर पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ. परीक्षेमध्ये प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो. एक तर विचारतील कोणाचे नाव देण्यात आले आहे किंवा आता त्या विद्यापीठाचे नाव काय झालेले आहे. तर लक्षात ठेवायचं पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटी किंवा पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ. आणि तुमच्या सर्वांना माहीतच आहे की उद्योग आणि कौशल्य विकासातील रतन टाटा यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ही श्रद्धांजली म्हणून महाराष्ट्र मंत्रिमंडळाने ऑक्टोबर 2024 या साली हा निर्णय घेण्यात आला होता. पहा पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कोणत्या विशेष कक्ष स्थापन होणार आहे? उत्तर आहे मित्रांनो कंट्री डेस्क म्हणून. तुम्ही सिंगल सिंगल विंडो सिस्टीम हे नाव ऐकलं असेल म्हणजेच एकल खिडकी योजना. त्याचे नाव मैत्री म्हणजेच MAITRI. आता यामध्ये राज्यात गुंतवणूक आणि व्यापार सुलभ करणे, गुंतवणूकदारांना आवश्यक परवानग्या आणि मंजुरी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, उद्योग सुलभता वाढवणे याकरिता याचा उपयोग होतो. आणि याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी एक विशेष कक्ष स्थापन केले आहे. त्याला म्हणतात कंट्री डेस्क. ही कंट्री डेस्क जागतिक स्तरावर महाराष्ट्राची ओळख आणि विविध देशातील उद्योगपतींना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित करेल. तसेच
विविध क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करेल. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या गावाला मिळाला? उत्तर आहे मित्रांनो, मन्याची वाडी, जिल्हा सातारा. पहा याबद्दल थोडं पाहू. ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पंचायत पुरस्कार हा मन्याची वाडी या गावाला मिळाला आहे. तालुका आहे पाटणा आणि जिल्हा आहे सातारा. तसं पाहिले आणि राज्य महाराष्ट्र. आता यासोबतच पुरस्काराबद्दल काय पाहू. पहा पुरस्काराचे नाव काय आहे? ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पंचायत पुरस्कार. हा केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारामधील एक विशेष पुरस्कार आहे. पुरस्कार मिळवण्याचे कारण मान्याची वाडी हे गाव राज्यातील पहिले 100% सौरग्राम फर्स्ट सोलार व्हिलेज ठरले आहे. म्हणजेच काय तर सर्व गावातील सर्व घरे, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, पथदिवे म्हणजेच रस्त्यावरील दिवे आणि पाणीपुरवठा योजना यांची विजेची गरज स्वपूर्णपणे सौर ऊर्जेद्वारे भागवली जाते. म्हणून हा पुरस्कार मान्याची वाडी ग्रामपंचायतीला ऊर्जा स्वावलंबन आणि नाविन्यपूर्ण ग्रामीण विकास पद्धतीसाठी प्रदान करण्यात आला होता. ठीक आहे. गावाचे नाव आहे मान्याची वाडी, तालुका पाटणा, जिल्हा सातारा. पुढचा प्रश्न, शक्तिपीठ महामार्ग किती जिल्ह्यातील देवस्थानांना जोडणार आहे? तर उत्तर आहे मित्रांनो 12 जिल्ह्यातील 19 देवस्थानांना. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एका नवीन महामार्गाची निर्मिती होत आहे, ज्याचे नाव आहे शक्तिपीठ महामार्ग. हा महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यामधून 19 प्रमुख देवस्थानांना जोडणार आहे. आता ते 12 जिल्हे जर तुम्हाला विचारले, ते 12 जिल्हे विचारले, तर आपण या शक्तिपीठ महामार्गाबद्दल एक छोटा व्हिडिओ वेगळा पाहू. पण तरी एक लक्षात घ्या, 12 जिल्हे कोणते असणार? वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. म्हणजेच या 12 जिल्ह्यातील एकूण 19 देवस्थाने जोडल्या जाणार आहे. तर मग यासोबतच आणखी कोणता फायदा होणार आहे? तर धार्मिक पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल. या महामार्गामार्फत 3.5 शक्तिपीठे कोणती कोणती आहेत? तर माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी हे 3.5 शक्तिपीठे सुद्धा या महामार्गावर जोडल्या जाणार आहे. सोबतच 2 ज्योतिर्लिंग सुद्धा आहे. औंढा नागनाथ, हिंगोली आणि परळी वैजनाथ, बीड हे 2 ज्योतिर्लिंग सुद्धा या महामार्गावर जोडल्या जाणार आहे. आपण या शक्तिपीठ महामार्गाचा एक सविस्तर व्हिडिओ पाहू, ज्यामध्ये आपण पूर्ण 12 जिल्हे, ठीक आहे, सोबत पूर्ण 19 देवस्थाने आणि आपण त्यांचे विविध वैशिष्ट्य सुद्धा पाहू. पुढचा प्रश्न पहा, एक देश एक निवडणूक विधेयकाला कोणत्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली? तर उत्तर आहे केंद्रीय मंत्रिमंडळ. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचे पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर हे विधेयक संसदेत सादर केले जाईल. एक देश एक निवडणूक लागू करण्यासाठी संविधानात महत्त्वाचे बदल म्हणजेच घटनादुरुस्ती करावी लागणार आहे. पुढचा प्रश्न, कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार कोणाला मिळाला? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहीत असेल मित्रांनो. काय आहे तर अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील योगदानाचा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. हे कोण आहेत तर सांगण्याची आवश्यकता नाही आहे, पण तरीसुद्धा ज्येष्ठ अभिनेते, चित्रपट व नाट्यकला या क्षेत्रातील त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. सोबतच जगप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना सुद्धा पद्मश्री मिळाला आहे. नंतर शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. जसपिंदर नरूला
या गायिका आहेत. यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे आणि वासुदेव कामत चित्रकला क्षेत्रामध्ये यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. याची पण एक शॉर्ट नोट्स तुम्हाला आपल्या या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओमध्ये मिळून जाईल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोण नियुक्त झाले? तर उत्तर आहे मित्रांनो दिनेश वाघमारे. तर महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजेच स्टेट इलेक्शन कमिशनर पदावर सध्या जानेवारी 2025 पासून दिनेश वाघमारे यांची नियुक्ती झाली आहे. यांचे कार्य काय राहणार मित्रांनो? तर हे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत, जे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच लोकल बॉडी निवडणुका घेतात. म्हणजेच आता दिवाळीनंतर ज्या निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकीची मुख्य जबाबदारी यांच्याकडे राहील. पुढचा प्रश्न पाहू. पहा, थेट विदेशी गुंतवणुकीत देशात अव्वल स्थानी कोणते राज्य आहे? तर उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र. थेट विदेशी गुंतवणूक म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या बाबतीत देशात महाराष्ट्र हे राज्य अव्वल आहे. अलीकडच्या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य हे महाराष्ट्र आहे मित्रांनो. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये महाराष्ट्र थेट विदेशी गुंतवणूक हे सुद्धा प्रथम क्रमांक होता आणि आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सुद्धा महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. जर असा प्रश्न आला महाराष्ट्र पाठोपाठ कोणते राज्य आहे, तर लक्षात ठेवायचे आहे कर्नाटक हे दुसऱ्या क्रमांकाचे थेट विदेशी गुंतवणुकीत राज्य आहे. पहा पुढचा प्रश्न, पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार कोणत्या चित्रपट निर्मात्याला मिळाला आहे? तर उत्तर आहे मित्रांनो पद्मभूषण विजेते सई परांजपे. सई परांजपे यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मित्रांनो कुठे देण्यात आला, तर अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा पुरस्कार देण्यात आला आहे, ज्याला आपण अजिंठा एलोरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल म्हणजेच AIFF अजिंठा एलोरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हे असे नाव आहेत. या महोत्सवामध्ये हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. सई परांजपे या कोण आहेत, तर या ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार आणि सोबत निर्मात्या सुद्धा आहेत. भारतीय सिनेमातील अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे आणि त्यांना तो मिळालेला आहे. पहा पुढचा प्रश्न, 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे आणि अध्यक्ष कोण? तर उत्तर आहे मित्रांनो दिल्ली येथे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे झाले आहे आणि अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर या आहेत. तर मित्रांनो 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नवी दिल्ली येथे भरले होते आणि ठिकाण होते छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम. इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 71 वर्षानंतर मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत भरले. यापूर्वी ते 1954ला भरले होते. पहा पुढचा प्रश्न, आता आपण पाहणार आहे महत्त्वाच्या नियुक्त्या. यामध्ये पहिला प्रश्न आहे इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था, यालाच म्हणतो आपण इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. या संस्थेच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर व्ही नारायण. तर विद्यार्थी मित्रांनो 14 जानेवारी 2025ला यांनी या पदाची स्वीकार केला आहे आणि त्यापूर्वी डॉक्टर एस सोमनाथ हे होते. हा सुद्धा प्रश्न पेपरमध्ये विचारला जातो, म्हणून दोन्ही घटक लक्षात ठेवायचे. तुम्हाला इथे सांगू इच्छितो की डॉक्टर व्ही नारायण, डॉक्टर व्ही
नारायण हे चंद्रयान-2, चंद्रयान-3, आदित्य L1 आणि गगनयान कार्यक्रमामध्ये महत्त्वाचे योगदान देणारे व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे मित्रांनो. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिवपदी कोण नियुक्त झाले आहेत? कमेंटमध्ये नक्की याचं उत्तर सांगायचं आहे. पुढचा प्रश्न. CRPFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे श्री ज्ञानेंद्र प्रताप सिंग. CRPF म्हणजेच मित्रांनो सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दल. या दलाचे महासंचालकपदी म्हणजेच DG हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, म्हणजेच DG डायरेक्टर जनरल या पदावर कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची नियुक्ती झाली आहे. यांचा पदभार हा 20 जानेवारी 2025ला स्वीकारला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, श्री ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे 1991च्या बॅचचे आसाम मेघालय केडरचे IPS अधिकारी आहेत. UIDAI चे नवे CEO कोण आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो भुवनेश कुमार. तर विद्यार्थी मित्रांनो, UIDAI म्हणजेच काय? तर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण. तुम्ही आधार कार्ड किंवा आधार कार्ड डाउनलोड करताना आधार कार्डच्या वेबसाईटवर हा शब्द खूप वेळा पाहिलेला असेल. ठीक आहे, आणि हेच वेबसाईट आहे जिथे आपण आधार कार्ड संबंधित कार्य करतो. ठीक आहे, तर भुवनेश कुमार हे 1995 बॅचचे उत्तर प्रदेश केडरचे IAS अधिकारी आहेत. पुढचा प्रश्न पाहू. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोण नेमले गेले? तर उत्तर आहे मित्रांनो न्यायमूर्ती अलोक आराधे. इथे एक लक्षात घ्यायचे आहे, जानेवारी चालू घडामोडी 2025 नुसार या प्रश्नाचे उत्तर हेच होते, न्यायमूर्ती अलोक आराधे. पण जानेवारी 25 ते सप्टेंबर 25 पर्यंत अलोक आराधे हेच मुख्य न्यायमूर्ती होते. परंतु 5 सप्टेंबर पासून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे आहेत ते कोण झाले? तर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे झाले आहेत आणि हे 2027 पर्यंत आपल्या पदावर राहतील. कारण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची सेवानिवृत्तीचे वय किती आहे? तर 62 वर्ष. पुढचा प्रश्न तुमच्या सर्वांना माहीत असेल, अमेरिकेचे 47वे अध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली? तर उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी. ठीक आहे, पहा आता आपण पाहणार आहे पुरस्कार व सन्मान. आता पुरस्कार व सन्मानचा पहिला प्रश्न. 34वा व्यास पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर उत्तर आहे मित्रांनो लेखिका सूर्यबाला यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पुरस्कार मागील 10 वर्षात प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट हिंदी साहित्य कृतीसाठी दरवर्षी प्रदान केला जातो आणि ज्या विजेत्या आहेत लेखिका सूर्यबाला यांनी कौन देश को वासी, वेणू की डायरी 2018चे याचे प्रकाशन आहे. या साहित्याकरता त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आणि हा जो पुरस्कार आहे हा के बिर्ला फाउंडेशन या संस्थेमार्फत दिला जातो आणि या पुरस्काराचा जो रक्कम आहे ती आहे 4 लाख रुपये. ठीक आहे, पुढचा प्रश्न. चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 पुरस्कार कोणाला मिळाला? तर उत्तर आहे मित्रांनो पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅम्पियन ऑफ द अर्थ अवॉर्ड हा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम म्हणजेच UNEP, लक्षात घ्या UNEP याचा लॉंग फॉर्म काय होणार? युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यामार्फत चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 हा पुरस्कार दिला जातो. पहा पुढचा प्रश्न. सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? तर उत्तर आहे मित्रांनो अपर्णा सेन यांना. तर सन 2024चा सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार हा चित्रपट दिग्दर्शिका आणि अभिनेत्री अर्पणा सेन यांना मिळाला आहे. पुढचा प्रश्न. श्री चंद्रशेखर सरस्वती नॅशनल एमिनन्स अवॉर्ड 2024 कोणाला मिळाला?
तर उत्तर आहे मित्रांनो केंद्रीय मंत्री एस जयशंकर, जे आपले परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत यांना. तर विद्यार्थी मित्रांनो, श्री चंद्रशेखर सरस्वती राष्ट्रीय श्रेष्ठता पुरस्कार, ठीक आहे, चंद्रशेखर आहे, श्री चंद्रशेखर सरस्वती राष्ट्रीय श्रेष्ठता पुरस्कार म्हणजेच सरस्वती नॅशनल इमिनन्स अवॉर्ड 2024 हा डॉक्टर एस जयशंकर, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री यांना मिळाला आहे. हा पुरस्कार मित्रांनो प्रमुख व्यक्तींना ज्यांच्या संबंधित क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान करण्यात आला आहे. आणि हा पुरस्कार साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी म्हणजेच SIES, साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी यांच्यामार्फत दिला जातो. पुढचा प्रश्न, जगातील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून कोण घोषित झाले? तर 2025च्या जानेवारी चालू घडामोडीनुसार नीरज चोप्रा हे जगातील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून घोषित झाले होते. तर सध्या कोण आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढचा प्रश्न, टाइम पर्सन ऑफ द इयर कोण घोषित झाले? ठीक आहे, टाइम्सचे पर्सन ऑफ द इयर 2024 कोण घोषित झाले आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प. मित्रांनो 2024 मध्ये झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या अभूतपूर्व राजकीय पुनरागमनासाठी त्यांना हा टाइम्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कार घोषित करण्यात आला. यांना हा पुरस्कार दुसऱ्यांदा मिळाला आहे. पहिल्यांदा हा पुरस्कार त्यांना 2016 या वर्षी मिळाला होता. तर आता पाहणार आपण शासकीय योजना आणि निर्णय. जसे की आपण याआधी पाहिले होते, एक देश एक निवडणूक विधेयक मंत्रिमंडळाने मंजूर केले होते. आता या मंजूर विधेयकाला कोणत्या क्रमांकाचे घटनादुरुस्ती विधेयक बनले आहे? तर उत्तर आहे 129वे. तर विद्यार्थी मित्रांनो 129वे सुधारणा विधेयक 2024 नुसार एक देश एक निवडणूक हे होणार आहे. या विधेयकात लोकसभेच्या आणि सर्व राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची तरतूद करण्यासाठी भारतीय राज्यघटनेत बदल प्रस्तावित केले आहे. या विधेयकाबाबतच केंद्रशासित प्रदेशातील विधानसभांचा कार्यकाळ जुळवून घेण्यासाठी केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा विधेयक 2024 देखील सादर करण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवायचे आहे. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री महिला सन्मान योजना कोणत्या सरकारने सुरू करण्याची घोषणा केली? तर उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्ली सरकारने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. यामध्ये दिल्लीतील 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांना मासिक आर्थिक मदत देणे हा या योजनेचा उद्देश आहे. मासिक मदत सुरुवातीला 1000 रुपये प्रति महिना देण्याची घोषणा करण्यात आली होती. ठीक आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र सुद्धा आपल्या योजना सुरू आहे, ज्याचे नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आणि त्या अंतर्गत पात्र महिलांना किती रुपये मिळतात? तर 1500 रुपये दर महिन्याला मिळतात. पुढचा प्रश्न, संरक्षण मंत्रालयाने 2025 हे वर्ष कोणत्या नावाने घोषित केले? तर उत्तर आहे मित्रांनो सुधारणावादी वर्ष. ठीक आहे, सुधारणावादी वर्ष हे संरक्षण मंत्रालयाने 2025 या नावाने घोषित केलेले आहे. यामागे उद्दिष्ट तर संरक्षण दलाचे आधुनिकीकरण करणे, तिन्ही दलांचे लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांचे समन्वय वाढवणे आणि त्यांना तांत्रिकदृष्ट्या प्रगत युद्धसज्ज दलात रूपांतरित करणे हा या घोषणेमागील उद्देश आहे. यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तर इयर ऑफ रिफॉर्म 2025 हे लक्षात ठेवायचे आहे. पुढचा प्रश्न, केंद्र शासनाचा 8वा वेतन आयोग कोणत्या वर्षापासून लागू होणार आहे? तर उत्तर आहे मित्रांनो 2026 पासून केंद्र शासनाचा 8वा वेतन आयोग लागू होणार
आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओमधील कोणत्याही प्रश्नाबद्दल काही जरी विचारायचं असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. जेणेकरून मी तुम्हाला त्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर देऊ शकतो आणि सोबतच इतरांना सुद्धा त्याचा फायदा होईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. पहा, आता आपण पाहणार आहे अर्थव्यवस्था व त्याचे अहवाल. पहिला प्रश्न आहे ग्लोबल फायर पॉवर 2025 नुसार भारताचे लष्करी सामर्थ्य जागतिक स्तरावर कोणत्या क्रमांकावर आहे? तर उत्तर आहे मित्रांनो 4थ्या क्रमांकावर. तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक रँकिंगमध्ये अमेरिकेनंतर रशिया आणि नंतर चीन आणि नंतर काय येते तर आपला भारत. याप्रमाणे भारत 4थ्या क्रमांकावर ग्लोबल फायर पॉवर 2025 या यादीमध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो अहवाल आहे हा सर्वेक्षण 145 देशांच्या लष्करी सामर्थ्याचा तपशील विविध घटकांच्या आधारे करत असतो. यानुसार भारताच्या लष्करी सामर्थ्याचा पॉवर इंडेक्स स्कोर जो आहे तो आहे 0.1184 जो अत्यंत कमी असून मजबूत सामर्थ्य दर्शवितो. म्हणजेच हा जेवढा कमी तेवढाच जास्त मजबूत सामर्थ्य असा याचा उल्लेख केलेला आहे. पहा पुढचा प्रश्न. जागतिक बँकेनुसार दक्षिण आशियाचा वृद्धी दर 2025-26 मध्ये किती राहील? तर उत्तर आहे मित्रांनो 6.2. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या क्रमांकावर आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो 28व्या क्रमांकावर. पहा पुढचा प्रश्न. जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टमध्ये भारताचे स्थान कोणते आहे? तर उत्तर आहे मित्रांनो 85वे आणि पहिला कोणता आहे तर सिंगापूर. पुढचा प्रश्न. हळद उत्पादन, वापर आणि निर्यातीत भारताचे स्थान कोणते आहे? तर सर्वांना माहीत असेल पहिल्या स्थानी भारत हा उत्पादन, वापर आणि निर्यातीमध्ये आहे. पहा मित्रांनो, जगातील 75 ते 80% हळदीचे उत्पादन भारतात होते. ठीक आहे. 75 ते 80% उत्पादन हे भारतामध्ये हळदीचे होते. सोबत याचा वापरसुद्धा जास्त भारतामध्ये होतो आणि निर्यात म्हणजेच एक्सपोर्टसुद्धा जवळपास 62% हा भारताचा वाटा आहे. ठीक आहे. तुम्हाला माहीत असेल की भारतीय हळद तिच्या उच्च घटकांमुळे उत्तम दर्जाची मानली जाते. पहा पुढचा प्रश्न. मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये भारताचे स्थान कोणते आहे? तर उत्तर आहे 3ऱ्या क्रमांकावर. तर विद्यार्थी मित्रांनो, मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये भारताचे स्थान हे 3रे आहे आणि सोबतच आणखी माहिती जर दिली तर जवळपास 1000 किलोमीटरपेक्षा जास्त 1000 किलोमीटर पेक्षा जास्त लांबी हे आपल्या भारतामध्ये मेट्रो रेल्वेची कार्यरत आहे आणि चीन, अमेरिका यानंतर भारताचा क्रमांक हा मेट्रो रेल्वेमध्ये लागतो. भारतातील मेट्रो रेल्वे नेटवर्क हे जवळपास 23हून अधिक शहरांमध्ये विस्तारले आहे आणि भारतात दिल्ली मेट्रो हे भारतातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक प्रवासी वाहतूक करणारे नेटवर्क आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहे क्रीडा आणि काही घडामोडी. पहा पहिला प्रश्न. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कोण विजेते ठरले आहे? जवळपास सर्वांना याचे उत्तर माहित आहे. संपूर्ण भारतामध्ये यांचे नाव झालेले आहे. तर उत्तर आहे भारताचे डी गुकेश. पहा आपण व्हिडिओ जास्त लांब न करता काही प्रश्न सरळ सरळ घेऊ आणि त्याबद्दल तुम्हाला विस्तृत माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुढचा प्रश्न. एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारी स्वतंत्र भारतातील पहिली महिला खेळाडू कोण? तर उत्तर आहे मित्रांनो मनू भाकर. आणि मनू भाकर या महिला कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढचा प्रश्न. 19 वर्षाखालील महिला T20 विश्वचषक 2025 कोठे होणार आहे? तर उत्तर आहे मित्रांनो मलेशिया. पुढचा प्रश्न. चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? तर उत्तर आहे पाकिस्तानकडे. आणि या चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या ज्या काही मॅच झाल्या त्या कुठे झाल्या तर UAE मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न.
खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 कुठे आयोजित होणार आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो लडाख आणि जम्मू काश्मीर. पुढचा प्रश्न आहे फिफा फुटबॉल महिला विश्वचषक 2027 कुठे होणार आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ब्राझील येथे. पुढचा प्रश्न स्पेस डॉकिंग यशस्वी करणारा भारत जगात कोणत्या क्रमांकाचा देश ठरला आहे? तर उत्तर आहे मित्रांनो चौथ्या क्रमांकाचा देश. पुढचा प्रश्न भारत स्वतःचे अंतराळ स्थानक कोणत्या वर्षापर्यंत उभारणार आहे? तर उत्तर आहे 2035 पर्यंत भारत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणार आहे. पुढचा प्रश्न कोणत्या 3 युद्धनौका पंतप्रधान मोदींच्या हस्ते राष्ट्रार्पण झाल्या? तर एक आहे INS सुरत, दुसरी आहे INS निलगिरी आणि तिसरी आहे INS वाक्षीर. पुढचा प्रश्न भारतीय लष्कराने लडाखमध्ये कोणत्या महान व्यक्तीचा पुतळा उभारला आहे? तर उत्तर आहे मित्रांनो आपले सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भारतीय लष्कराने लडाखमध्ये उभारलेला आहे. भारतीय लष्कराने हे एक मोठे कार्य केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याच प्रकारे आपण 12 महिने 12 व्हिडिओ घेणार आहोत ज्यामध्ये संपूर्ण महिन्यातील सर्व इम्पॉर्टन्स आपण प्रश्न पाहू आणि सोबतच त्याचे विश्लेषण स्पष्टीकरण सुद्धा पाहू आणि याच प्रकारे आपण सर्व विषयाचा अभ्यास या वन कंप्लीट एज्युकेशन चॅनलवर करणार आहेत. तर तुम्ही सर्व या चॅनलसोबत जुळून राहा जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.